वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. तर आता आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये CET थ्रू किती ॲडमिशन होतात आणि JEE थ्रू किती ॲडमिशन होतात आणि मॅनेजमेंट कोटा थ्रू किती ॲडमिशन होतात हे आपण आता बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत ते ह्या वेगवेगळ्या 7 कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड केलेले आहेत. आता आपण पुढे जे प्रायव्हेट कॉलेज किंवा अनएडेड कॉलेज आहे, जे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे, अशा कॉलेजचं सीट डिस्ट्रीब्युशन आपण बघणार आहोत. तर असे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये 227 कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 227 कॉलेजेस आहेत. म्हणजे मॅक्झिमम कॉलेजेस हे ह्या कॅटेगरीमध्ये येतात, प्रायव्हेट कॉलेज, आणि ते युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या अंडर हे कॉलेजेस आहेत आणि हे प्रायव्हेट आहेत, म्हणजे अनएडेड आहेत. तर ह्याचं जे सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स आहे, आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे 20% सीट्स ह्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये आहेत, म्हणजे जवळपास 12 सीट मॅनेजमेंट कोट्यामध्ये आहेत. 15% सीट्स JEEच्या कोट्यामध्ये आहेत, म्हणजे नियर अबाउट 9 सीट्स ह्याच्यामध्ये आहेत. आणि उरलेल्या 65% सीट्स म्हणजे जवळपास 19 सीट्स ह्या CET थ्रू भरल्या जातील. 39 सीट्स ह्या CET थ्रू भरल्या जातील. मग आता हे प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळं ह्याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटी आहे आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा प्रकार आहे. एखाद्याची जर 12th स्टँडर्ड किंवा 12वी हे जे आहे ते पुण्यामधनं झालेली असेल तर पुणे युनिव्हर्सिटी ही त्याच्यासाठी होम युनिव्हर्सिटी आहे आणि पुणे व्यतिरिक्त दुसऱ्या जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यासाठी ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. एखादा विद्यार्थीची 12वी जी आहे ते लातूरमधून झालेली आहे, तर लातूर डिस्ट्रिक्ट हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड ही जी आहे ते त्याची होम युनिव्हर्सिटी आहे आणि बाकीच्या जे युनिव्हर्सिटीज आहेत ते अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. मग एखादा लातूरचा विद्यार्थी आहे, त्याला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं तर तो अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कोट्यामध्ये येतो. तर हे जे काही कॉलेजमध्ये 60 सीट्स आहेत त्या 60मधल्या 39 सीट्स ह्या CET थ्रू भरल्या जाणार आहेत. त्यातल्या 70% सीट्स ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत, म्हणजे 27 सीट्स होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत आणि फक्त 12 सीट ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. तर ह्या होम युनिव्हर्सिटीमध्ये परत 50% ओपनसाठी आहेत आणि 50% रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये, म्हणजे जवळपास 13 सीट ओपनसाठी आहेत आणि तेवढ्याच 13 सीट ह्या रिझर्वेशनमध्ये आहेत. ह्या 13 सीटमध्ये परत लेडीजसाठी 30% रिझर्वेशन आहे ओपनमध्ये, तसंच रिझर्व कॅटेगरी स्टुडंटमध्ये 30% जे आहे ते ओपनसाठी रिझर्वेशन आहे. तर अशा ह्या सीट्स जे आहेत ते कमी कमी होत जातात. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 12 सीट आहेत. तर ह्या 12मध्ये 50% सीट्स ओपनमध्ये आहेत, म्हणजे 6 सीट ओपन कॅटेगरीसाठी आहेत, 6 सीट रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये. ह्या 6मध्ये परत लेडीजचं रिझर्वेशन आहे, 30% सीट लेडीजसाठी आहेत, 70% सीट जनरलमध्ये आहेत. या कॅटेगरीमध्ये जे काही 6 सीट्स आहेत त्याच्यामध्ये SC ST जे काही रिझर्वेशन आहे ते सर्व रिझर्वेशन ह्या ठिकाणी असणार आहे. आणि परत ह्या रिझर्वेशनमध्ये लेडीजसाठी 30% सीट्स आहेत. त्यामुळे एखाद्या कॉलेजमध्ये जर 60चा इंटेक आहे तर प्रत्येक कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत हे असं समजणं खूप डिफिकल्ट आहे. त्यासाठी तुम्हाला सीट मॅट्रिक्स हे बघावं लागणार आहे. तर आता आपण इथं बघत आहोत अनएडेड कॉलेज. तुम्ही बघताल ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे अनएडेड कॉलेजचं. ह्या ठिकाणी बघा अनएडेड कॉलेज जे आहे ते दिलेलं आहे. तर आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे. पुणे येथील एक प्रायव्हेट कॉलेज आहे, अनएडेड प्रायव्हेट कॉलेज आहे, म्हणजे हे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर हे कॉलेज आहे. याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा कोर्स आपण फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे.
तर ह्याचं जे काही इनटेक आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे काही इनटेक आहे ह्या कॉलेजमध्ये ते 120चं इनटेक आहे. सँक्शन इनटेक 120 आहे. ह्या 120मधले 20% सीट्स ह्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये आहेत. परंतु मॅनेजमेंट कोट्यामध्ये तुम्हाला इथं 6 सीट दिसतील. ॲक्च्युली हे जास्ती सीट असायला पाहिजेत, परंतु ह्यांनी ह्या ठिकाणी काही कॉलेजेस काय करतात की काही सीट्स कॅपमध्ये सरेंडर करतात. त्यामुळं कॅपमध्ये नंबर ऑफ सीट्स वाढतात आणि हे इन्स्टिट्यूट सीट्स कमी होतात. तर ह्या कॉलेजनी 6 सीट इन्स्टिट्यूट लेवलला ठेवलेले आहेत. ऑल इंडिया म्हणजे जेई कोटा जो आहे तो 15% म्हणजे 18 सीट्स ह्या जेई कोट्यासाठी आहेत. हे मायनॉरिटी कॉलेज नाही आहे म्हणून इथं मायनॉरिटीच्या सीट्स नाही आहेत. म्हणजे ह्या 6 सीट ह्या इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये गेल्या. तर उरलेल्या 114 सीट 120चा इनटेक आहे 6 इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये. तर 120 - 6 114 सीट हे कॅप थ्रू भरल्या जातील. 114मधल्या 18 सीट जेईच्या कोट्यामध्ये आहेत आणि 96 सीट्स ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. परंतु आता इथं महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना ह्या सीट मिळणार नाहीत. तर ह्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे डिवाईड होतील सीट्स. आत्ताच आपण बघितलं की होम युनिव्हर्सिटीसाठी 70% सीट्स आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट्स आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची 12th स्टँडर्ड पुणे, अहमदनगर, नाशिक इथून झालेली आहे त्याच्यासाठी इथं ही होम युनिव्हर्सिटी आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज जे आहे ते त्यांना अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्याच्यातनं त्यांना हे सीट घ्यायचे आहेत. तर होम युनिव्हर्सिटीसाठी ह्या 96मधनं होम युनिव्हर्सिटीसाठी 21 जनरलसाठी आणि 9 लेडीजसाठी म्हणजे 30 सीट्स होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यासाठी आहेत. आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे पुणे, नाशिक आणि अहमदनगर ह्या डिस्ट्रिक्ट व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून जे मुलं येतील त्यांच्यासाठी जनरलसाठी 8 आणि लेडीजसाठी 4 अशा फक्त 12 सीट्स ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत. होम युनिव्हर्सिटीसाठी 30 सीट्स आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 12 सीट्स आहेत. त्याच पद्धतीनं रिझर्वेशनमध्ये हे होम युनिव्हर्सिटीसाठी SC कॅटेगरीचे स्टुडंट आहे. होम युनिव्हर्सिटीमध्ये असेल तर त्याच्यासाठी 5 सीट्स आहेत. जर तो अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधून असेल तर त्याच्यासाठी 3 सीट्स आहेत. लेडीज असेल होम युनिव्हर्सिटीमधली तर त्याला 3 सीट्स आहेत. अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 1 सीट आहे. म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये जास्ती सीट्स आहेत. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी कमी सीट्स आहेत. काही ठिकाणी तर 0 सीट्स आहेत. जसं एखादा स्टुडंट जर समजा NTमध्ये आहे तर NTCमध्ये 0 सीट्स आहेत जनरलमध्ये. म्हणजे एखादा मुलगा असेल आणि NTCमध्ये असेल तर त्याच्यासाठी 0 सीट आहे. मुलगी असेल तर 1 सीट त्याच्यासाठी अवेलेबल आहे, परंतु मुलगा असेल तर त्याच्यासाठी नाही आहे. किंवा NTB असेल तर मुलासाठी 1 सीट अवेलेबल आहे, परंतु मुलीसाठी 0 सीट्स आहेत. त्यामुळं ह्या सीट मॅट्रिक्स आपण खूप चांगल्या पद्धतीनं स्टडी करणं गरजेचं आहे. EWS आहे तर 12 सीट्स ह्या EWSसाठी आहेत. म्हणजे 10% जे आहे ते EWSसाठी असतं. 120चा इनटेक आहे, 120चा 10% म्हणजे 12 सीट्स. 5% सीट्स ह्या TFWS कॅटेगरीसाठी आहेत, म्हणजे 6 सीट्स ह्या TFWSसाठी. ह्या ओव्हर अँड अबोव सीट्स आहेत. म्हणजे ह्या 120 व्यतिरिक्त ह्या 12 सीट्स आणि ह्या 6 म्हणजे 18 सीट्स एक्स्ट्रा आहेत. तर अशा पद्धतीनं हे सीट मॅट्रिक्स आपल्याला समजायला पाहिजे, तरच आपल्याला ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉपर कॉलेजचं सिलेक्शन करता येईल. तर आपण ह्या वेबसाईटवरती जाऊन हे सीट मॅट्रिक्स डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला गेल्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स बघायचं असेल तर तुम्ही fe2023.mahacet.org ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे प्रत्येक कॉलेजचं ब्रँच वाईज सीट मॅट्रिक्स हे बघायला मिळेल. अशाच पद्धतीची नवीन माहिती आपल्याला मिळण्यासाठी ह्या